संडे तर आम्हाला जायचं होतं मॅच बघायला. तर मी रेडी झालेली. मी हा रेड कलरचा टॉप वेअर केलेला, तो मला खूप जास्त प्रिटी वाटत होता. आणि मग तिकडनं मी मेट्रो पकडली आमच्या इकडनं. मला जायचं होतं मलाडला, म्हणजे शर्वईच्या घरी. तर लेट्स सी, ते लिफ्टमध्ये कोणीच नव्हतं, त्यामुळे चांगलं शूट करायला भेटलं मला. नंतरला मी मलाड स्टेशनला पोचली आणि पोचल्यानंतर डायरेक्ट इकडनं मला डायरेक्ट शर्वईच्या घरी जायचं होतं. आणि हां, मस्तपैकी आम्ही ऑटो केल्याने ऑटोमध्ये परत मी मलाड स्टेशनला आलो. आणि मलाड स्टेशनला आल्यानंतर एवढं जास्त ऊन होतं ना, की गॉगल आणि स्टाफ पण खूप जास्त कमी करत होता. आणि मग मी वरती आलो आणि वरती मस्त की तिकीट वगैरे काढले, कारण की तिकीटशिवाय एंट्री नव्हती या गाईस. आणि मग आम्ही फटाफट ट्रेन पकडली आणि फायनली आम्ही पोचलो. पण सर्वात आधी आम्ही मँगो लस्सी पिली, कारण की मँगो लस्सी म्हणजे खूप जास्त फेवरेट आहे. आणि फायनली आमच्या हातामध्ये तिकीट्स आले, कारण की खूप जास्त वेट करणं झाल्यानंतर आमच्या हातात तिकीट्स आले होते. लेट्स सी, तिकीट वगैरे घेतले आणि फायनली आम्ही निघालो म्हणजे स्टेडियममध्ये. आणि एवढं जास्त धूप होतं ना गाईस, काय सांगू. आणि माझ्या बॅगमध्ये ना बिस्किट होतं, तो बिस्किट पण अलाउड नव्हता केला होता माहिती आहे. आणि बॅग अलाउडच नव्हती, म्हणजे की तुम्ही कोणतीच बॅग घेऊन जायची नाही आतमध्ये. खायला पण काहीच नाही, तिकडचंच खायचं. लेट्स सी गाईज, आम्ही फायनली पोचलो स्टेडियममध्ये. आणि काय व्ह्यूज बघू शकाल तुम्ही, इकडे एक नंबर आहे. पण आपण जे टी व्हीमध्ये बघतो ते वेगळं असतं, आणि जे आपण रिअलमध्ये जाऊन बघतो ते वेगळं असतं, असंच काहीतरी होतं. लेट्स सी गाईज, खूप जास्त ऊन होतं ना, की बापरे, गर्मीने सगळे पागल झालेले ॲक्च्युली. आणि एवढी जास्त धूप होती ना. आणि नंतरला मग काय मस्तपैकी आम्ही कॉककॉर्न खाल्ले, कारण की कॉककॉर्न खूप जास्त फेवरेट आहे, चीज कॉककॉर्न. नंतरला मग काय मस्तपैकी यांचा डान्स बघितला आणि स्टेडियमचं शूट केलं. स्टेडियम एवढा मोठा होता ना, बापरे, म्हणजे काय सांगू तुम्हाला. नंतरला मग मी स्टेडियममधून बाहेर निघालो आणि बाहेर निघालं मस्तपैकी पहिले पेटपूजा केली, म्हणजे उसाचा रस पिला, कारण खूप जास्त गरमीने वाट लागलेली आमची. आणि इथे मग आम्ही विचार केलेला की मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी. तर सर्वात आधी आम्ही निघालो चर्चगेटवरनं, आणि मग तिकडनं आम्ही ट्रेन पकडली चर्चगेटला जाण्याची, मरीन ड्राईव्हला. आणि तिकडनं मग फायनली आम्ही पोचलेलो अर्ध्या तासात मरीन ड्राईव्हला. तर मरीन ड्राईव्हला मी काय काय केलं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.